भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा दिव्यांजूर येथे नुकताच आयडियल फ्रेंड ग्रुपच्या 17व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयडियल फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि या शुभप्रसंगी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले। तसेच यावेळी आयडियल फ्रेंड ग्रुपच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे रक्तदात्यांचे सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांच्या मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। विशेष म्हणजे या शुभप्रसंगी ज्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या, आपली उपस्थिती दर्शवली, त्या सर्व शुभेच्छुकांचे आयडियल फ्रेंड ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व त्यांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। यावेळी भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक सुमितजी पाटील, सरपंच रेश्मा पाटील, उपसरपंच नंदलाल पाटील समेत गावातील ग्रामस्थ, आयडियल फ्रेंड ग्रुपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। तर चला पाहूया या शुभप्रसंगी आयडियल फ्रेंड ग्रुपच्या 17व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिर कशा प्रकारे आयोजित करण्यात आले होते, थोडक्यात पाहूया। मयूर पटेलांनी त्यांच्या सहकार्याने गावात चांगलं काम केलं। त्यानंतर मयूर आणि त्याच्या सर्व सहकारी माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेब यांच्याकडे ग्रामपंचायतसाठी प्रस्ताव दिला। आमच्या ग्रुपचा एखादा मेंबर ग्रामपंचायत सदस्य झाला पाहिजे, तर मयूरच्या रूपाने आपण मेंबर देण्याचं काम देखील माननीय कपिल पाटील साहेब असतील, देवेश पाटील असतील, बाकीची मंडळी असतील, या लोकांनी केलं। आज उपसरपंच असताना देखील त्यांनी चांगलं काम केलं। काम करत असताना, चांगलं काम करत असताना देखील थोडंसं वेळ घ्यावं लागतं, कारण की काम मी शहरात काम करतो, कदाचित मी शहरात नसतो गेलो तर मी या गावात सरपंच, उपसरपंच किंवा जिल्हा परिषद सदस्य असतो, परंतु शहरात आणि गावात फार फरक आहे। गावात आपला एक आपुलकीपणा आहे, गावामध्ये अजून देखील शब्द चालतो, परंतु शहरामध्ये असा काही प्रकार नाही आहे। शहरामध्ये पावली लोक, हसवणारे लोक आपल्याला दिसतील। कार्यकर्ते मी जे जोडले ते एका मनाने, प्रेमाने कार्यकर्ते जोडले। आत्माराम काका असतील, मयूर असतील, अमोल म्हात्रे असतील, हे नेहमी माझ्या कार्यालयात भेट देत असतात किंवा माझ्या कार्यालयात पाय ठेवायला जागा नसते। जेव्हा मी ऑफिसमध्ये बसतो, 200-250 लोक दररोज भेटायला येत असतात। याचं कारण असं आहे की आपण गाववाल्यांनी मला तिकडे पाठवलं शहराचं नेतृत्व करायला। मी नगरसेवक आहे, भिवंडी महानगरपालिकेत सभागृह देत आहे। ही मोठी जबाबदारी म्हणजे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांनी मला दिली आणि मी ती पार पाडतो। तशीच जबाबदारी आयडियल फ्रेंड्स ग्रुपला, गावची जबाबदारी आपल्याला साहेबांच्या माध्यमातून दिली आहे, तर त्याचा पुरेपूर उपयोग गावच्या विकासासाठी, गावच्या आरोग्यासाठी, गावच्या समाजकारणासाठी आपण करा। राजकारण आज उद्या चालत राहील, अपडाऊन होत असतो, परंतु येणाऱ्या काळात गावचा विकास हा थांबला नाही पाहिजे। याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, सरपंच असतील आणि सदस्य सर्व असतील यांना देखील विनंती करतो की गावच्या विकासासाठी आपण गावच्या लोकांचे 2 शब्द ऐकले तरी चालतील, परंतु गावचा विकास कुठे थांबला नाही पाहिजे अशी मी या सर्व मंडळींना विनंती करतो। आयडियल फ्रेंड ग्रुप आणि त्याच्या सर्व सदस्यांना 17व्या वर्षी तुम्ही पदार्पण केले याच्या शुभेच्छा देतो। येणाऱ्या काळात आपण असेच आरोग्याचे समाजोपयोगी काम या गावासाठी, या विभागासाठी करायला अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि येणाऱ्या काळात जीही माझ्याकडून मदत या फ्रेंड्स ग्रुपला लागेल ती मी करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि या सर्वच सरपंच सदस्य तुमच्यासोबत पाठीशी उभे राहून तुम्हाला पाठबळ देण्याचं काम करतो। आणि आजच्या दिवशी आपण हा रक्तदान शिबिर ठेवला। दरवर्षी आम्हाला यावर्षी 35-40 लोक रक्तदान शिबिरात सहभागी होतात। एक आनंदाची गोष्ट आहे। रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान असं आपण मानतो, परंतु शरीर व्यक्ती गावात राहतील, आपल्या 3,000 लोक राहत असतील, पण 30 लोक येतात, तर जागृती करण्याची गरज आहे। सरपंच असतील, बाकीचे लोक असतील, आपण देखील स्वतः रक्तदान करून या गावच्या लोकांना चांगला संदेश देण्याचं काम आपण देखील करावं। आज मला घाई आहे, तुम्ही पण आज रक्तदान केलं असतं, ठीक आहे। आपण चांगला कार्य असत आपल्या हातून घडत राहू। मयूर पाटील आणि त्याच्या सर्व सदस्यांना मी शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय भारत।
आज अंजीर गावात हे जे गाव आहे ह्याच्यामध्ये आम्ही आज रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे आयडियल फ्रेंड्स ग्रुपतर्फे आणि यांचं 17वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने हे आयोजन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे आणि खूप छान केलं आहे. सगळ्या लोकांचं सहकार्य मिळालं, साहेबांचं सहकार्य आहे, त्यांचे सगळे सहकारी पण छान आम्हाला इथे आयोजन करण्यामध्ये मदत केलेली आहे. तर ह्याच्या पुढे बी असं सहकार्य राहावं असं आमची अपेक्षा आहे आणि धन्यवाद की आम्हाला बोलवलं आणि आम्हाला हे कार्यक्रमामध्ये सहभाग होण्यासाठी. सन 2005मध्ये आमच्या आयडियल फ्रेंड ग्रुप या नावाने आम्ही आमच्या मंडळाची स्थापना केली आणि 2005 सप्टेंबर 2008 साली आमच्या मंडळाचं रजिस्ट्रेशन झालं आणि त्या दिवसापासून आम्ही हा दिवस वर्धापन दिन म्हणून आम्ही साजरा करतो. प्रत्येक वर्षी काही ना काही समाज उपयोगी कार्यक्रमही आम्ही राबवत असतो. दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर हे आमचं वैशिष्ट्य असतं की 5 सप्टेंबर ही तारीख आम्ही रक्तदान शिबिर म्हणून आम्ही आयोजित करतो. प्रत्येक वर्षी नागरिकांचा आम्हाला जो प्रतिसाद असतो तो अधिकाधिक होत चाललेला आहे. यावर्षी देखील चांगल्या प्रकारे रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. तर मी आपल्या माध्यमातून या कार्यक्रमाला आलेले पाहुणे सुमितदादा पाटील, नगरसेवक भिवंडी महानगरपालिका, नंदलाल पाटील, प्रभारी सरपंच ग्रामपंचायत दिव्यांजूर, रेश्मा पाटील माजी सरपंच दिव्यांजूर, आरती पाटील माजी सरपंच दिव्यांजूर, आत्माराम पाटील साहेब समाजसेवक दिव्यांजूर, शिवाजी पाटील, इंद्रजित नाव पाटील, अमोल म्हात्रे, सचिन म्हात्रे, रवींद्र पाटील, शैलेंद्र म्हात्रे, देवानंद बुवा पाटील आणि इतर मान्यवर यांचे मी खूप खूप आभार मानू इच्छितो की त्यांनी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच पै वामनराव ओक या ब्लड बँकेचे देखील मी आभार मानतो की प्रत्येक वर्षी आम्ही त्यांना साथ घातल्यानंतर ते आमचे साथला दाद देत आणि आमच्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवतात. तसेच माझ्या सर्व सहकाऱ्यांचे की त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी पाडण्यामध्ये जे मोलाचं आपलं योगदान दिलं, आपली वेळ दिली, मेहनत केली, त्या आपल्या माध्यमातून मी माझ्या सर्व सभासदांचे पदाधिकाऱ्यांचे देखील आभार मानू इच्छितो. तसेच आजचा दिवस हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणून देखील आहे. तसेच शिक्षक दिन म्हणून देखील आजचा दिवस आहे. मी या दोन्ही दिनाच्या माझ्या सर्व गुरुवारांना शुभेच्छा देतो आणि मुलांना देखील जयंतीच्या शुभेच्छा देतो.